1972 पासून सर्वांच्या हृदयातील एकच नाव संगम कलेक्शन राजगुरुनगर. संगम कलेक्शनचा वादा 101% ग्राहकांचा फायदा. नवीन वर्षांची नवीन सुरुवात 15 ते 60% भरघोस सूट. तर मग आजच भेट द्या संगम कलेक्शन राजगुरुनगर. आज सगळे राजगुरुनगरकर युवक एकत्र आले. नेमकं एकत्र येऊन कचरा साफ करण्याचं कारण काय? गावात ठिकठिकाणी हे राजगुरूंची भूमी आहे आणि या राजगुरूच्या भूमीमध्ये ठिकठिकाणी कचरा पडलेला असतो. आपण कुठे रस्त्याने जाताना आपला प्रत्येक ठिकाणी लोकांनी एक स्पॉट बनवला आहे. त्या स्पॉटवरती लोक कचरा टाकतात. जी लोक सकाळी लवकर सर्व्हिसला जाणारे लोक 8 व्हीलरवरती येतात, कचरा टाकतात, पुढे निघून जातात. कुठे तुम्ही आता चांडोली तिथे पहा, शाळेजवळ पहा, याच्याजवळ पहा, सगळीकडे ते तुम्हाला कचरा टाकलेला दिसेल. आणि माझी सगळ्यांना एक नम्र विनंती आहे की सगळ्यांनी आपला कचरा, आपल्या कचऱ्याची गाडी येते आपल्या घरी, त्या गाडीमध्ये कचरा टाकावा. म्हणजे राजगुरुनगर शहर ही संतांची भूमी आहे आणि शूरांची भूमी आहे. इथं असा कचरा दिसणार नाही. याची दक्षता आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे असं मला वाटतं. तुम्ही काय म्हणाल? तुम्ही सुद्धा सकाळी 6:30 पासून हजर आहात, काय म्हणाल? सकाळी 6:30 पासून हजर आहेच आहे. हुतात्मा शिवराम हरी राजगुरूंच्या या राजगुरुनगरच्या भूमीत जी चळवळ राजगुरूंनी देश स्वतंत्र करण्यासाठी केली होती, तसेच आम्ही हे व्यापारी वर्ग आहे किंवा राजगुरुनगर शहरातली सर्व तरुण वर्ग आहे, हा कचरा साफ करण्याची चळवळ म्हणण्यापेक्षा आपण कचरा ग्रामस्थांनी सुशिक्षित असो अशिक्षित असो कोणीही कचरा रस्त्यावर टाकू नये. हा एक मोठा अशिक्षितपणा आहे की इथे कचरा टाकू नये या बोर्डांपाशीच खूप कचरा टाकलेला आहे. तरी आपल्या सुशिक्षित नागरिकांनी, सुजाण नागरिकांनी, आपण ज्या राजगुरुनगर शहरात राहतो त्यांना ही एक संदेश आहे की आपण कुठेही कचरा टाकू नये. जसं आपण आपलं घर स्वच्छ ठेवतो तसं आपण गावही स्वच्छ ठेवावं, याच्याबद्दल हे आम्ही सांगण्याचा याच्यातून प्रयत्न करत आहोत. करण्यामागे सर्वात मोठा आपला हात आहे आणि आपण या चळवळीचे एक मुख्य घटक आहात. मोहिंदर, काय म्हणाल? आता पहिल्यांदा राजगुरुनगर मधला सार्वजनिक ठिकाणी पडणारा कचरा पाहून खूप वाईट वाटते. आपलं गाव आणि गावावरती ज्याचं प्रेम आहे त्याला खूप तळमळ वाटते की या कचऱ्यासाठी काहीतरी उपाययोजना कराव्यात. आणि नगर परिषद तर त्यांच्या जागी काम करत असतात, काही त्रुटी राहत असतील, परंतु आम्हाला आज खरं म्हणजे चळवळीची सुरुवात साफसफाईने स्वतःपासून याच्यासाठी करायची की आधी करावे आणि मग सांगावे, हा उद्देश आम्हाला सांगायचा आहे. आणि इथं जर तुम्ही पाहिलं तर येथे कचरा टाकू नये नगर परिषदनी बोर्ड लावलेला आहे, परंतु याच ठिकाणी आता कचऱ्याचा मोठा ढीग होता, आम्ही तो उचललेला आहे. आणि जर का लोक अशा पद्धतीने जर का नगर परिषदच्या सूचनांचं पालन करत नसतील तर मग मला असं वाटतं की नगर परिषदेला हा प्रश्न सोडवणं अशक्य आहे. आणि लोकांच्या मनामध्ये त्यामुळे जनजागृती व्हावी, सार्वजनिक ठिकाणी लोकांनी कचरा टाकणं थांबावं या उद्देशाने आम्ही आज हे कचरा मुक्ती चळवळ जी सुरू केली आहे त्याची सुरुवात आम्ही साफसफाईने केलेली आहे. याच्या पुढे नगर परिषदेला वेगवेगळ्या उपाययोजना सुचवणार आहोत, नागरिकांमध्ये जनजागृती करणार आहोत आणि हा सार्वजनिक ठिकाणी पडणारा कचरा थांबवावा या उद्देशाने आम्ही ही चळवळ सुरू केलेली आहे. आणि राजगुरुनगरमधल्या सर्व राजगुरुनगर प्रेमींना मी आवाहन करतो की या कार्यामध्ये आपण सर्वांनी सामील व्हावे आणि या चांगल्या कार्याचा उद्देश सफल व्हावा यासाठी मी सर्व नेते असतील, कार्यकर्ते, कर्मचारी, नगर परिषदचे सर्व अधिकारी या सर्वांना मी विनंती करतो की आपण या सर्व कार्यामध्ये एकत्र येऊन काम करावे आणि हा राजगुरुनगरचा कचऱ्याचा प्रश्न सोडवा. या शहरातील एक वर्ग मोठ्या प्रमाणावर कंपन्यांमध्ये जातो आणि त्या कंपन्यांमधली जाणारी लोक सकाळी बाहेर कचरा टाकतात आणि आपले स्थानिक लोक जे काही महिला वर्ग असेल किंवा आणखी हे रात्री घराबाहेर पडताना सुद्धा मोठ्या प्रमाणावर डस्टबिन बाहेर आणतात. मग नेमका प्रॉब्लेम कुठे? ही लोक का सुधरत नाही? आता काही लोकांचं म्हणणं असं येतं की आमच्याकडे घंटागाडी ज्या वेळेत येते त्यावेळेत आम्ही कामावर असतो. कधी कधी काय होतं, नवरा बायको दोघंही जॉबला असतात आणि त्यांना त्यांच्या वेळेस घंटागाडी उपलब्ध नसल्यामुळे कचरा टाकण्याची सोय नसते, तर त्याच्यामुळे त्यांना पर्याय नसल्यामुळे ते सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकतात. परंतु आमच्या दृष्टीने पाहायला गेलं तर त्याचा पर्याय सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे हा नाही आहे. तर त्यांनी त्यांची व्यवस्था करावी, नगर परिषदेकडे मागणी करावी, पर्याय मागावा, परंतु सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकू नये त्यांच्यासाठी आम्ही काम करणार आहोत. यानंतर बोलताना सुद्धा मागं काम चालू आहे, एक जण बोलते असं चालू आहे ना. मागाशी घेतले लय वाईट आहे तिथे दुर्गंधी आणि त्याला कंट्रोलच नाही करू शकत कोणी, लय अवघड परिस्थिती.
आहे ना वाहून जातो आणि सगळ्या त्या बंधाऱ्यात जाऊन साचतो त्या करपुडीच्या आणि तिथं आहे ना म्हणजे शेतीला जे पाणी देतात का लोक घाण वास येतो पाण्याचा डायरेक्ट. आता आपल्या राजगुरुनगर शहराच्या अगदी जवळच सर्व सोयी सुविधांनी उपयुक्त असे सुसज्ज जलतरण तलाव आपल्या सर्वांसाठी उपलब्ध. पत्त्यासाठी सोबत दिलेला QR कोड स्कॅन करा आणि आमच्यापर्यंत या. लहान मुले, पुरुष तसेच महिलांसाठी वेगवेगळ्या बॅचेस उपलब्ध. संपर्क 9881543743